वाव, मस्त असं थालीपीठ कशाचं बनलेलं आहे. चला आज आपण ह्याची रेसिपी बनवूया. मस्त छान असं टमटमीत दिसतंय. त्यासाठी आपल्याला घ्यायचे 4 ते 5 तुम्हाला जेवढ्या तिखट हवं असेल तेवढ्या हिरव्या मिरच्या, त्यामध्ये भरपूर सारा लसूण, चवीनुसार मीठ आणि त्यानंतर मस्त असं भरपूर सारे जिरं. आता हे सगळं आपल्याला मिश्रण वाटून घ्यायचं आहे. वाटून घेतल्याच्या नंतर त्याला हे असं काही दिसत भरपूर सारी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे आणि बनवायचं आहे आपल्याला ह्या दुधी भोपळ्यापासून थालीपीठ. तर चला आज आपण त्याचीच रेसिपी बघणार आहोत. तर इथं कोथिंबीर वगैरे चिरून घेतली. आता इथं काय करायचं आपल्याला, मस्त जे दुधी भोपळा आहे थोडासा कवळा असा पाहिजे, तर तशाच पद्धतीचा होता माझ्याकडे आणि फ्रेश होता. तर आपल्याला त्याला इथं वरचं काढून त्याला खिसून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने खिसून घ्यायचं आहे. त्याला 2-3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते धुवून घेतल्याच्या नंतर आपल्याला थालीपीठ मळण्यासाठी पिठं घ्यायचे आहे. तर मस्त धुवून घेतलं आहे. तर आता इथं 3 प्रकारची पिठं घेतलेली आहेत. 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि थोडीशी बारीक वाटी बघून आपण इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. मिक्स केलेलं आहे. त्यामध्ये हळद टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, ते पण मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर कोथिंबीर टाकायची, ती पण मिक्स करून घ्यायची. त्यानंतर आपण जे लसूण, मिरची आणि जे जिरे वगैरे त्याची पेस्ट केली होती ती पण टाकून घ्यायची, मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर असा आपला जे आपण दुधी भोपळा टाकलेला होता तो पण आपल्याला खिसलेला होता, तो पण आपण मिक्स करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं मिश्रण एकजीव करून आपल्याला मस्त याचा गोळा करून घ्यायचा आहे. जसं की आपण पीठ मळतो तसा आपल्याला छान असा याचा गोळा करून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही, मस्त असा घट्ट असा गोळा करून घ्यायचा आहे. आणि छान असा त्यानंतर आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये तेल ओतून थोडंसं आपल्याला हाताला तेल लावून मस्त तेल वगैरे लावून ठेवून द्यायचं आहे आपल्याला छान. आणि त्यानंतर 5-10 मिनटं त्याला मुरलं की आपण घेऊया एक मस्त छान असा कपडा कॉटनचा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल पाणी लावून या असा गोळा करून घ्यायचा आहे. असा गोळा घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावरती थालीपीठ मस्त असं गोल असं थापून घ्यायचं आहे. आता इथं थालीपीठ आपण जर हाताने थापलं तर त्याची चव अगदी मस्त आणि छान येते बरं. आणि इतकं टेस्टी लागतो ना हा, आणि पौष्टिक आहे. मेन म्हणजे भोपळा वगैरे खात नाहीत मुलं, तर आपल्याला हे अशा पद्धतीने भोपळ्याचे छान छान पदार्थ बनवून द्यायचे जेणेकरून मुलंसुद्धा आवडीने खातील. आणि हेल्दी पण आहे, भोपळा हे खूप जास्त हेल्दी आहे. अशा पद्धतीने तवा गरम झालेला आहे आणि आपण हे आपलं थालीपीठ थापलेलं टाकून घ्यायचं. आता हे मस्त एक बाजूने भाजून घ्यायचं, दुसऱ्या बाजूने पण भाजून घ्यायचं आणि असं क्रिस्पी होईपर्यंत मस्त बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं. आणि हे तुम्ही दह्याबरोबर, सॉसबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. तर पाहू शकता इतकं मस्त टेस्टी आणि इतकं दिसायलाही सुंदर. चला व्हिडिओला एक लाईक नक्की करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब. बाय.